ठीक आहे. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला व्हिडिओ ऑन करा आणि आपण आता सेशनला स्टार्ट करणार आहोत. दिसतंय ना? दिसतंय आणि ऐकू पण येते ना? तर ऐकू येते ना व्यवस्थित? हो सर, हो ऐकू येते. येस येस सर. ओके. कसं यायला लागलंय? तर सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू, ऑल द स्टुडंट्स. आवर टुडेज गेस्ट योगा टीचर श्री राजेंद्रजी श्राफ. Within few minutes I would like to give the introduction of our today's yoga teacher. Rajendraji is having very vast experience in yoga as well as in the professional field in our pharmacy. First of all, I would like to tell about his academics. He is a MA in yoga from Dr. Babasaheb Ambedkar University, Aurangabad. Certified yoga wellness instructor, Ministry of Ayush, Government of India. He has completed 200 hours of RYS of yoga teacher training from Sri Sri Yoga School of Yoga, Bangalore Art of Living, India. He has completed 100 hours yoga assistant teachers training by Patanjali Yogpith, Haridwar, India. And he has a Bachelor of Pharmacy from our college in 1997. Earlier, he has completed his diploma course. He is having vast experience in as a yoga teacher. He has conducted yoga and mental health sessions in shelter home in response to COVID-19 in collaboration with Municipal Corporation of Aurangabad. Conducted yoga sessions of 1000 plus students and staff of BSGM School, Aurangabad, Maharashtra on the occasion of International Yoga Day. Conducted sessions in collaboration with Airport Authority of India, Aurangabad, under the banner of Art of Living. It's a part of conducting sessions on spirituality at workshop, workplace for Hedgewar Hospital at Aurangabad. Total 5 years experience of a life insurance and sales training. Almost 10 years professional experience in sales and marketing in well-known pharmaceutical companies like Cipla and Ranbaxy. Proven abilities in sales, HRM, and establishing distribution network for achieving desired business goals. He is working for conducting different sessions and effective communications, interpersonal and problem-solving skills, and awarded as a best performer. So welcome, Rajendra Sharafji. नमस्ते सर. थँक्यू सर. आम्हाला आनंद आहे की तुम्ही आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी आहात आणि इतकं सगळं तुमच्याकडे तुम्ही सगळं डेव्हलप केलेलं आहे योगामध्ये, आणि याचा आमच्या विद्यार्थ्याला आम्हाला सगळ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण हे या ठिकाणी 5 दिवसीय योगा वर्कशॉप आपण अरेंज केलेला आहे. तर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो, आपली स्वागत करतो आणि आपल्याला रिक्वेस्ट करतो की आपण सेशन स्टार्ट करावं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद. सर्वांचं आजच्या सेशन मध्ये स्वागत आहे. आपण 5 दिवसाचा हा वर्कशॉप कंडक्ट करतोय. तर मला सरांचे धन्यवाद व्यक्त करायचे, कारण सरांकडे 2-3 चॉईस असताना सरांनी 5 दिवसाचा वर्कशॉप डिसाईड केला. दॅट्स रिअली अ ग्रेट थिंग. त्यांना तुम्हाला खरंच खूप द्यायची इच्छा आहे. अदरवाईज एक तासाचं सेशन देखील अवेलेबल आहे त्यामध्ये, इंट्रोडक्शन सेशन म्हणतो आपण त्याला. त्याच्यामध्ये देखील योगाबद्दल थोडक्यात माहिती दिली जाऊ शकते. सरांना तुमचं कन्सर्न आहे, तुमच्या फॅमिलीबद्दल कन्सर्न आहे, आणि म्हणूनच त्यांनी तुमच्यासाठी एक
5 दिवसाचं वर्कशॉप ऑर्गनाईज केलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती तर मिळेलच, पण त्याबरोबरीनं तुम्हाला नेमकेपणाने आपण काही गोष्टींचा कसा आपल्या रोजच्या जीवनात अंतर्भाव करता येईल या दृष्टीने देखील त्याच्यामध्ये आपण प्रयत्न करूया. तर खरं तर सर, सर्वात अगोदर सरांचे धन्यवाद. आणि जसं सर म्हणाले, मी आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी आपलाच आहे. थँक्यू थँक्यू. आय बिलॉंग टू यू अँड एंटायर महाराष्ट्र कॉलेज फार्मसी अँड फॅमिली. खूप वर्षानंतर पुन्हा एकदा त्याच मातीमध्ये, त्याच आपल्या लोकांमध्ये काहीतरी करायची संधी मिळते. त्याबद्दल मन सरांचे धन्यवाद. मनापासून थँक्यू धन्यवाद. सर. थँक्यू वेलकम. थँक्यू सर. आणि आपणा सर्वांचे स्वागत आजच्या सेशन मध्ये. तसं मागच्या वर्ष दीड वर्षापासून आपण एका वेगळ्याच परिस्थितीतून जात आहोत सर्व लोक, सर्वजण आपण. खरं म्हणजे ही एक खूप चॅलेंजिंग फेज आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. आणि या चॅलेंजिंग फेज मध्ये आपल्याला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, जर आपल्याला त्याच्यातून जगायचं असेल, त्याच्यातून बाहेर पडायचं असेल, तर आपल्याला आपली फिजिकल हेल्थ आणि आपली मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ खूप स्ट्रॉंग ठेवणं आवश्यक आहे. कारण ज्या पद्धतीचं आजूबाजूचं वातावरण आहे ते या कोविड क्रायसिसमध्ये, कोविड पॅन्डेमिकमध्ये, तर मला एक प्रकर्षानं गोष्ट पर्सनली जाणवलेली ती अशी की आपल्याकडं तसं पाहता काहीच आपल्या हातात नाही. म्हणजे कालपर्यंत जे रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याला उपयोगी वाटलं होतं, ते म्हणतात की आता त्याचा काही उपयोग नाही. मेडिकल फॅटर्निटी लिटरली संभ्रम अवस्थेत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या हातामध्ये एकच गोष्ट आहे जी आपण नक्की करू शकतो, आणि त्या गोष्टीचा जर अंतर्भाव आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण केला तर नक्की या सर्व परिस्थितीपासून फाईट करायला आपल्याला ताकद नाही. तर त्यासाठी हा जो सरांनी उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मला त्यांना सरांना धन्यवाद द्यायचे. आता सरांनी खरं तर खूप मोठी ओळख करून दिली माझी, तेवढा मोठा नाहीये. तर माझे गुरु आहेत आणि MCT महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी ही आमची गुरुकुल असल्यासारखे आहे. आजही आम्ही त्या गोष्टी चेरिश करतो. आणि साधारण जवळजवळ 20-25 वर्षापूर्वीची, 25 वर्ष झाले मला वाटतं अंदाजे, बरंच कारभारी सर. साधारण जवळजवळ 25 वर्षापूर्वी आम्ही तुमच्यासारखेच तिथे आलेलो होतो, ऍडमिशन घेतली होती आणि वेगवेगळी स्वप्न घेऊन आम्ही त्या दिशेने प्रवास करण्याचा मानस घेऊन आलो होतो. त्यामुळे निलंग्याच्या मातीमध्ये खूप शक्ती आहे, एवढं मी नक्की सांगेन. तर आपण पुढे जाण्याच्या आधी सर्वांना मराठी कम्फर्टेबल आहे? लँग्वेजचं काही बॅरियर नाही ना कुणाला? नाही. कम्युनिकेट करता येईल? काय अडचण नाही. बरं, डायरेक्टली विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करता येईल का? कुणाला अनम्यूट करून बोलता येऊ शकेल का सर? हो बोलता येईल की. बोला. म्हणजे मला कसं बोलायचं असेल तर बोला. हा, म्हणजे मला काही डायरेक्ट कम्युनिकेशन करायलाही आवडेल सर्वांशी. जर शक्य असेल तर अनम्यूट करून आपण कसं, म्हणजे तसं आता हे व्हर्च्युअल वर्ल्ड आहे, थोडंसं जरा वेगळ्याच आयुष्य, सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये वेगळे नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत. तर हे व्हर्च्युअल वर्ल्ड देखील आपल्याला करोनामधून मिळालेलं एक गिफ्ट आहे असं मला. तर याच्यामध्ये लिटरली थोडंसं इंटरॅक्टिव्ह राहण्यासाठी आपण एकमेकांना बोलूया, काही चर्चा पण करूया. तर माझी सर्वांना विनंती आहे, आय थिंक तुम्ही तुमच्याकडून अनम्यूट होऊ शकता आणि बोलू शकतो. आपण थोडंसं डायलॉग मध्ये जाऊया. इन्स्टेड ऑफ मोनोलॉग, लेट्स हॅव अ डायलॉग. ओके. तर योगाचं खूप मोठं योगदान या आताच्या काळामध्ये आहे. कारण मी तुम्हाला म्हणालो की बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नाही. म्हणजे दुसरी वेव येणार आहे का, तिसरी वेव येणार आहे का, वॅक्सिन मिळणार आहे का नाही मिळणार आहे, ह्या आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी. मग आपण जे आपल्या हातामध्ये आहे ते करायला काहीच हरकत नाही. आणि योग हे असं टूल आहे, असं
इवन WHO ने देखील याचे महत्व मान्य केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. असा हा योग आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे, योगाला जर पुनर्स्थापित केलं तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुमची हेल्थ रिगेन व्हायला, हेल्थ रिस्टोर व्हायला नक्कीच मदत होईल. आणि हेल्थचा जो पॅरामीटर आहे, WHO ने आता रिसेंट जे चेंजेस केले हेल्थच्या डेफिनेशन मध्ये, त्याच्यानुसार अगोदर हेल्थची डेफिनेशन अशी होती की अब्सेन्स ऑफ डिसीज फ्री स्टेट ऑफ बॉडी असं साधारण होतं ते. पण आता ते तसं नाहीये. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, आपण शिकले असाल आपल्या या कोर्समध्ये देखील, की आता नवीन जी डेफिनेशन आहे त्याच्यानुसार तुमची शारीरिक वेलबिंग म्हणजे फिजिकल हेल्थ चांगली पाहिजे, मेंटल हेल्थ चांगली पाहिजे, इमोशनल हेल्थ चांगली पाहिजे, स्पिरिच्युअल हेल्थ चांगली पाहिजे, इकॉनॉमिकल हे तुम्ही चांगले असले पाहिजे, बिहेवियरल पॉईंट ऑफ व्ह्यू देखील चांगले असले पाहिजे. तर ह्या सर्वांचं वेलबिईंग जे आहे, दॅट इज व्हॉट इज द हेल्थ. तर हीच हेल्थ रिस्टोर करण्यासाठी योगा हे अक्षरशः रामबाण उपाय, माझ्याकडे दुसरा शब्द नाहीये. कारण हा ऍक्च्युअल मध्ये सर्व लेवलवर एकाच वेळेला काम करतो. म्हणजे तुमच्या फिजिकल लेवलवर काम करतो, तुमच्या मेंटल लेवलवर काम करतो, फिजिकल लेवल, मेंटल लेवल, इमोशनल लेवलवर काम करतो, आणि ऑफकोर्स स्पिरिच्युअलिटीचा तर हा भाग होता आहे. तर त्यामुळं योग एक अल्टिमेट टूल आपल्या हातामध्ये आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की योग हे आपली संस्कृतीचा भाग आहे. आपली खऱ्या अर्थाने आपण असं म्हणू शकतो की आपली प्रॉपर्टी भारतीय, आपली म्हणजे भारतीय. आणि योगाबद्दल काही गैरसमज आहेत, ते मला थोडस दूर करायला आवडतील. सगळ्यात पहिलं की त्याला धर्माशी जोडलं जातं. तर हा धर्माशी जोडलेली गोष्ट नाही. योग ही ऍक्च्युअली सायन्स आहे. म्हणून याला म्हटलं जातं योग शास्त्र. शास्त्र म्हणजे सायन्स, संस्कृत मध्ये शास्त्र म्हणजे सायन्स, आणि योग म्हणजे योग. ऍक्च्युअली जर थोडस इतिहासामध्ये मागं डोकावण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येईल की योग ही विद्या आहे. साधारण 5000 वर्ष सणापूर्वी, 5000 वर्षापूर्वी महर्षी पतंजलींनी या योग विद्येचं सर्व ज्ञान त्या काळात जे काही विखुरलेलं एकत्रीकरण केलं, आणि त्यांनी एका ग्रंथाची निर्मिती केली. त्याचं नाव आहे महर्षी पतंजलींनी जो ग्रंथ केला, पतंजल योगसूत्र. आणि गमतीचा भाग असा, आजच्या ह्या इन्स्टंट जमान्यामध्ये जिथं कालची गोष्ट आज आउटडेटेड होते, म्हणजे मोबाईलचं जर बोलायचं गेलं, आता तुम्ही यंगस्टर आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहित आहे, कालचं एखादं मॉडेल असेल किंवा 2 महिन्यापूर्वीचं मॉडेल आज आउटडेटेड होऊन जातं. तर अशा या इन्स्टंट आधुनिकतेच्या जमान्यामध्ये विचार करा, 5000 वर्ष जुनी एक विद्या आहे जी आजही तितकीच इफेक्टिव्ह आहे. म्हणजे आजचा जो हा रिसेंट प्रॉब्लेम आहे, ज्याला हँडल करायला आपली कम्प्लीट मेडिकल फॅटर्निटी लिटरली फाईट करते आहे, संपूर्ण जगाला ज्या गोष्टींनी वेठीस धरलेलं आहे, त्याच्यावर देखील आपल्याकडे रेमेडी आहे. कॅन यू बिलीव्ह दिस? तर असा हा योग विद्या, खरं म्हणजे तो योग विद्या आहे, भारतीय संस्कृतीचा तो भाग आहे. आपल्याला म्हणजे मला खरंच वाईट वाटतं की आपल्याला खूपच कमी याबद्दल माहिती. पण हाच योग ज्यावेळेस कंट्रीमध्ये जातो, अमेरिकेमध्ये जातो, युरोपियन कंट्री, तिकडून ज्यावेळेस आपल्याकडे येतो योग, त्यावेळेस मात्र आपल्याला त्याच्याबद्दल कुतूहल वाटतं. आणि मग आपण अगदी त्याला सोशल स्टेटस म्हणून पण कधी कधी मिरवतो, नाही मी योगा करतो. म्हणजे कधी कधी इट्स रिअली सरकास्टिक ऑल्सो, की आपलीच गोष्ट आहे, आपली जुनी संस्कृती आहे, संस्कृतीचा भाग आहे. तर नक्की माझं तुम्हा सर्वांना नम्र निवेदन असेल की थोडस जर शक्य असेल तर या शास्त्राबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करा. हे बेसिक शास्त्र आहे, सायन्सचा भाग आहे. इट इज ऑल्सो पार्ट ऑफ आर्ट ऑल्सो. त्यामुळं असं हे थोडस आपलं योगाबद्दलची थोडी पार्श्वभूमी आहे. आता साधारण सुरुवात करण्याच्या आधी योग म्हणजे काय हो, कोणी सांगू शकेल का मला? आपल्यापैकी कोणी सांगू शकेल? एनीबडी कॅन आन्सर. काय तुमची काय धारणा आहे योगाबद्दल?
कॅन कोणी मला सांगू शकेल? कोणीही स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता. योग हा शब्द उच्चार स्वतःची स्वतःबद्दल म्हणजे अटॅचमेंट करून घेणे किंवा ओळखणे. व्हेरी गुड सर. बरोबर आहे. करेक्ट आहे, करेक्ट. सरांनी जसं सांगितलं तसं योगाला एका भाषेत सांगायचं म्हणजे स्वतःला ओळखणे म्हणजे योग आहेच, नक्कीच आहे. आणि एका शब्दात जर सांगायचं झालं तर योग म्हणजे जोडणे. जोडायचंय आपल्याला. आता जोडायचं तर मग कोणाला जोडायचंय, कशाला जोडायचंय? तर सोपं आहे, सोपं आहे, एकदम सोपं आहे. आपलं आपलं जे अस्तित्व आहे, तरी आपण गृहीत असं धरतो की हे जी माझी फिजिकल बॉडी आहे, हेच माझं अस्तित्व आहे, असं 99% लोक गृहीत धरतात. पण ते तसं नाहीये. त्याच्याही पलीकडे आपलं अस्तित्व आहे, सूक्ष्म स्तरावर आहे. सूक्ष्म स्तरावर जसं की आपलं हे शरीर आहे, आपलं मन आहे, आपली बुद्धी आहे. हं? हे मन, बुद्धी, मेमरी हे सगळे कसे आहेत? सूक्ष्म स्तर आहेत. तर हे जे सर्व स्तर आहेत आपल्या अस्तित्वाचे, हे जे सगळे स्तर आहेत, या सगळ्या स्तरांना एकत्रित जोडणे, युनायटिंग म्हणजे योग. आणि हे सगळं एकत्रीकरण झालं की मग सहजरित्या आपण आपल्या आत्म्याबरोबर देखील जोडले जातो. आपल्या आपल्या आपलं जे अस्तित्व आहे, अस्तित्वाचा जो मूळ गाभा आहे, त्या गाभ्याशी देखील आपण जोडला जातो. आणि एकदा आपण शरीर, श्वास, मन, बुद्धी, अहंकार आणि नंतर आपलं जे अस्तित्व आहे याच्याबरोबर आत्म्याबरोबर जोडलं गेलो की ऑटोमॅटिकली आपण परमात्म्याशी देखील आपलं कनेक्शन. थोडस जड विषय वाटेल आपल्याला, पण सहज प्रॅक्टिकल आहे. आपण तर सरळ प्रॅक्टिकलच करणार आहोत. आपल्याकडे थिअरॉटिकल फार कमी असणार आहे. फार काही मी तुम्हाला असं वाटेल की सकाळी सकाळी हा माणूस बोर करायला लागला. तर मी नक्कीच तुम्हाला बोर होऊ देणारच नाहीये. दॅट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. तर थोडस काही गोष्टीची पार्श्वभूमी आपल्याला कळायला पाहिजे. आता हा जो विषय आहे जोडणे, ऍक्च्युअली आपण करणार आहोत आज, आत्ता ताबडतोब. आणि माझं नेहमी या गोष्टीकडे भर आहे की आपण जे शिकणार आहे त्याचं डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे. आता मी जसं तुम्हाला म्हणलं की आपलं शरीर आहे, शरीर आणि श्वास आणि मन. तर आज काय करूयात आपण? शरीर आणि श्वासाला जोडण्याचा प्रयत्न लगेच. ठीक आहे. थोडस सेशन आपलं पुढे गेला की आपण हे नक्की करणार आहोत. आणि मला तुमच्याकडून 2-3 गोष्टी नक्की पाहिजे आहेत. एक आहे तुमची कमिटमेंट पाहिजे. तुमची 100% कमिटमेंट पाहिजे. पुढचे 5ही दिवस सगळ्यांनी सेशन अटेंड करायचं. कम व्हॉट एव्हर मे हॅपन. ठीक आहे. तर बिकॉज ह्याचं सिंपल कारण सांगतो मी तुम्हाला. हे बघा, तुमची हेल्थ किंवा माझी हेल्थ ही जबाबदारी कोणाची आहे हो? आपली आपली. तुम्ही हा सर बरोबर आहे. 100% माझी हेल्थ माझी जबाबदारी आहे. नोबडी कॅन इंटरव्हेन इन दॅट. कारण असं आहे की माझी हेल्थ जे काय असणार आहे त्याची 100% जबाबदारी माझी आहे. त्याचं कारण असं की माझी हेल्थ मला कोणी गिफ्ट देऊ शकत नाही, मला कोणी दान देऊ शकत नाही. हे तर लक्षात. आर यू गेटिंग मी? कारण दुसरं काय असतं, मोबाईल असतं तर मी कोणाला तरी गिफ्ट दिला. पण माझी हेल्थ चांगली ठेवणे ही 100% माझी जबाबदारी. 100% माय रिस्पॉन्सिबिलिटी. आणि या सध्याच्या कालावधीमध्ये तर ती खूप मोठी आहे. कारण कदाचित तुमच्या बरोबर तुमची फॅमिली मेंबर्स आहेत, जे नियर अँड डिअर वन्स आहेत. तर त्यांना निराश करायचं नाही आपल्याला. त्यासाठी तुम्हाला कमिटमेंट घ्यावी लागेल. 5 दिवस. हे 5 दिवसच का? आज आपण ह्या 5 दिवसामध्ये जे काही शिकणार आहोत त्याचं संपूर्णपणे आयुष्याचा भाग बनवा. अँड लेट इट बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ. नक्की हे कराल अशी मला शाश्वती आहे. आणि दुसरी एक कमिटमेंट पाहिजे ती म्हणजे डेफिनेटली त्याला आपण म्हणतो सेल्फ डिसिप्लिन. मला कोणी सांगू शकेल का डिसिप्लिन
म्हणजे काय? विद्यार्थ्यापैकी कोणी बोललं तर मला खूप आनंद होईल. सर नक्की इंटरॅक्ट करतायत, नक्कीच कारभारी सर आहेत, हो सर आहेत. पण विद्यार्थ्यांनी प्लीज फ्री फील. कारण काय माहितीये का, मला फक्त असं व्हर्च्युअली बोलायला म्हणजे थोडंसं मलाही मोटिवेशन मिळेल. बरंच सांग रे. नक्की सांगा, कोणीही सांगा. डिसिप्लिन म्हणजे स्वतःचं कंट्रोल असणे. डिसिप्लिन म्हणजे एखादी गोष्ट करताना स्वतःवर कंट्रोल असणे. कुठलीही गोष्ट स्वतःवर. हा. मग सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय? डिसिप्लिन आणि सेल्फ डिसिप्लिन मध्ये काय फरक, असं मला सहज विचारायचं आहे. डिसिप्लिन आणि सेल्फ डिसिप्लिन म्हणजे काय फरक? दोन्ही शब्द सारखे वाटतात. अनुशासन. डिसिप्लिन म्हणजे सर दुसऱ्या कोणी आपल्याला शिकवत असेल तर ते डिसिप्लिन झालं, दुसरं कोणी आणि सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्वतःने स्वतःशी कंट्रोल करून वागणे. ऍब्सोल्युटली राईट. संदीपजींनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. कॅन वी क्लॅप फॉर हिम? लेट अस क्लॅप फॉर संदीपजी. व्हेरी गुड. ऍब्सोल्युटली राईट. एक्झॅक्टली सांगितलेलं आहे. डिसिप्लिन म्हणजे ज्यावेळेस एखादी व्यक्ती तुमच्यावर थोपवते, म्हणजे जसं आता गव्हर्नमेंट आपल्याला काय म्हणतंय, घरामध्येच राहा, लॉकडाऊन आहे, बाहेर जायचं नाहीये. हो ना, हे डिसिप्लिनचा भाग आहे. पण आपणहूनच घराच्या बाहेर न जाणे, आपल्या फॅमिलीची, स्वतःच्या हेल्थची काळजी करून, दॅट इज अ सेल्फ डिसिप्लिन. पण सोपं साधं उदाहरण, आता महर्षी पतंजली ज्यांना योगाचं प्रणेता म्हणलं जातं, योगशास्त्राचं प्रणेता म्हणलं जातं, ते असं म्हणतात की योग शिकण्यासाठी तुम्ही कधी तयार होता? जर तुम्ही सेल्फ डिसिप्लिन मध्ये असाल तर. सेल्फ डिसिप्लिन इज अ फर्स्ट रिक्विजिट. पहिली रिक्विजिट काय आहे? यू शुड बी इन सेल्फ डिसिप्लिन. कमिटमेंट अँड सेल्फ डिसिप्लिन सगळ्यांनी घ्यायची आहे पुढच्या 5 दिवसासाठी, आणि त्याच्यानंतरच्या लाईफमध्ये देखील याला आयुष्यात आहे. ठीक आहे. तर आपण आता थोडक्यात, आता 5 दिवस आहोत, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी असणार आहेत. आपल्याकडे थोडक्यात मला योगाचे तुम्हाला सांगायचे तसे तर योगाचे अनगिनत बेनिफिट्स आहेत. म्हणजे मला तर काउंट देखील करता येणार नाही एवढे बेनिफिट. फिजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने मला काही 2-3 गोष्टींना फक्त इथं हायलाइट करायला आवडेल. एक आहे इम्युनिटी. इम्युनिटी वाढवतं योगाने, इम्युनिटी वाढवतं. आता हे तुम्ही देखील खूप ऐकलेलं. ठीक आहे. म्हणजेच नेमकं काय होईल हो, तर थोडक्यात तुम्हाला सांगतो. योगा रोज जर केला आपण, तर योगाचा जो हा दिसणारा भाग आहे, ज्याला म्हटलं जातं आसन, योग जो आहे ना, महर्षी पतंजलींनी सांगितलेला, त्याला म्हटलं जातं अष्टांग योग. त्याच्यामध्ये किती अंग आहेत? 8 अंग आहेत. 8 लिम्स. 8 अंग आहेत बरं का, हे स्टेप्स नाही. जसं आपला हात एक अंग आहे, पाय आहे, डोळे आहेत, डोके आहे, हो ना, हे सगळे अंग आहेत ना. आपल्या शरीराचे अंग कोणते आहेत? हात, पाय, कान, नाक, डोळे, हे सगळे अंग आहेत ना. तशीच योगाचे अंग किती आहेत? 8. 8 लिम्स. तर 8 अंग कोणते येतो? सगळ्यात पहिला आहे यम. यम म्हणजे काय? सोशल एथिक्स. तुम्ही सोसायटीमध्ये वागताना कसं वागलं पाहिजे, याचे जे नियम आहेत सोसायटीत वागताना, हे यम झालं. दुसरं आहे नियम. नियम म्हणजे स्वतःवर लादलेले नियम. सकाळी उठल्यानंतर आपण ब्रश करतो ना, ब्रश केल्याशिवाय काही खात नाही ना, आंघोळ केल्याशिवाय, ब्रश केल्याशिवाय, हा स्वतःसाठीचा नियम आहे. शौच म्हटलं जातं. ठीक आहे. यम, नियम. त्यानंतर आसन. आसन म्हणजे योगासन, जे आपण आज करणार आहोत, त्याची अनुभूती घेणार आहोत, अनुभव घेणार आहोत, जो की फिजिकल लेवलवर काम करतो, योगासन. चौथा आहे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे श्वासांना समजून घेणे, श्वासांबद्दल सजगता बाळगणे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम बघणार आहोत आपण. आजही बघणार आहोत, पुढच्या 2-3 दिवसांमध्ये. ठीक आहे. प्राणायाम. त्यानंतर प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे थोडस मनाबद्दल समजून घ्यायचं आपल्याला. मन कसं आहे? सतत भरकटतं, सतत बाहेर जातं, सतत पळतं, एका ठिकाणी राहत नाही, अँड सो ऑन. ठीक आहे ना. तर या मनाबद्दल थोडस आपण समजून घ्यायला, आणि या मनाबद्दल समजून घेऊन आपल्याला त्याला काय करायचं, असं धरून खेचून असं शरीरामध्ये. मन जे सतत बाहेर आहे ना, आउटवर्ड आहे,
मनाची टेंडन्सी कशी आहे, आउटवर्ड आहे, बाहेर जातं ते सतत बाहेर. तर त्याला काय करायचं, असं खेचून आणायचं आणि शरीरामध्ये घेऊन जायचं, आपल्या सोर्स कडे घेऊन जायचं. हा आहे प्रत्याहार. ठीक आहे, 5 गोष्टी झाल्या. प्रत्याहार. त्यानंतर आहे धारणा. धारणा म्हणजे एका शब्दात सांगायचं तर एकाग्रता करणे. तो जो मन आणलेलं आहे ना, आपण घरून आणलेलं आहे ना, त्याला एका ठिकाणी घेऊन जायचं, फोकस करायचं एका ठिकाणी, लाईक अ बीम. आणि असं फोकस माइंड असेल ना, तर यू कॅन अचीव्ह एनिथिंग. फोकस माइंड तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. इथं जे काही सेशन असेल त्याचं तुमच्या अकॅडमिक मध्ये खूप मदत होणार आहे. तुम्ही अभ्यास करताना बसताय तर तुमचं मन असं एकदम एकाग्र होईल. ठीक आहे, तुमची इंटेलेक्ट, त्याला बुद्धी म्हणतो, बुद्धी एकदम शार्प होईल, तीक्ष्ण होईल. जे तुम्ही कराल ते सहजरित्या लक्षात राहील. तर हे सगळे योगाचे फायदे आहेत. ठीक आहे. त्यानंतर धारणा, एकाग्रता, त्यानंतर ध्यान. ध्यान म्हणजे मेडिटेशन, आपण त्याचाही अनुभव करणार आहोत. आणि शेवटी समाधी. असे हे 8 अंग योगाचे आहेत. या 8 अंगाबद्दल रोज आपण थोडं थोडं सगळ्या गोष्टींचा अनुभव करणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण फिजिकल लेवलवरचे जे फायदे ते आसन केल्याने मुख्यतः मिळतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं, इम्युनिटी वाढते, त्याबरोबरीनं शरीर सुदृढ होतं, तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतात, तुमचे बोन्स स्ट्रॉंग होतात, तुमच्या बॉडीमध्ये जे सगळ्या सिस्टीम्स आहेत, किती सिस्टम्स आहेत बॉडीमध्ये तुम्ही शिकला असेल आता. हो, सगळ्यांनी कुणीही मला सांगू शकाल आपल्या बॉडीमध्ये अॅनाटॉमी शिकला असेल ना, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, किती सिस्टम्स आहेत बॉडीमध्ये. कॅन एनीबडी आन्सर मी? घाबरू नका. आपण डायलॉग मध्ये राहण्याचा प्रयत्न. किती सिस्टीम्स आहेत, कोण बोलतंय? एनीबडी कॅन आन्सर? ओके. सर क्वेश्चन काय होतं? आपल्या शरीरामध्ये किती सिस्टीम्स आहेत, वेगवेगळे बॉडी सिस्टीम्स आहेत ना, आहेत का नाही? हो. हा, तर किती सिस्टीम्स आहेत आपल्याकडे मग? 1, 2, 10, 5, 15, 20. जसं की फॉर एक्झाम्पल रेस्पिरेटरी सिस्टीम, आपली श्वसन संस्था. येस प्लीज. एक्सक्रिटरी सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम. 11 सांगितले. 11. ओके, ग्रेट ग्रेट, बरोबर आहे, ऍब्सोल्युटली राईट. 11 सिस्टीम. मग बघा, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. वा वा वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. 11 सिस्टीम्स आहेत. या 11 सिस्टीम मध्ये समन्वय असणं आवश्यक आहे की नाही? मग हे समन्वय साधणे हे योगानं साध्य होते. एकदा तुमची योगा करायला चालू केलं, तुमचे सगळ्या बॉडीच्या सिस्टम्स एकमेकाच्या समन्वयामध्ये येतात, सिंक्रोनाइज होतात, सिंक्रोनाइज. ठीक आहे, म्हणजे आणि एकमेकांच्या सिंक्रोनाइज मध्ये येऊन ते चांगलं कार्य करायला. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मग फार वेगवेगळे फायदे होतात. काही फायदे लोकल लेवलला होतात. म्हणजे समजा मी आसन करतोय, समजा आता मी असं बसलोय, दिसतोय ना तुम्हाला, मी पाठीचा ताठकाना करून बसलोय ना मी असं. तर आता या बसलेल्या अवस्थेमध्ये माझ्या ह्या पायांना, गुडघ्यांना, या सिस्टीमला मला लगेच फायदा होतो. लोकल इफेक्ट म्हणतात त्याला. योगाचा हा डायरेक्ट लोकल इफेक्ट. दुसरा आहे इंटरमिडिएट इफेक्ट. म्हणजे आता हे मी असं बसलो इथं, पण माझे काही बोन्स, काही मसल्स, काही अजून काही सिस्टीम त्याला सपोर्ट करतात. आर यू गेटिंग मी? या पोस्चरला मला मेंटेन करण्यासाठी माझ्या काही अदर सिस्टीम्स आर सपोर्टिंग मी, तर त्या सपोर्टिंग सिस्टीम पण ऍक्टिव्हेट होतात. आणि तिसरी, या सगळ्याचा जो बेस आहे, मज्जा संस्था, नर्वस सिस्टीम, जे सगळ्यावर कंट्रोल आहे, नर्वस सिस्टीम, ती नर्वस सिस्टीम एकदम कोऑर्डिनेशन मध्ये, सिंक्रोनाइज मध्ये. तर तिथं देखील आपल्याला परिणाम. तर तिथून जे सेंटर, जे आपलं कंट्रोलिंग सेंटर आहे, तिथून जे चलन वलन आहे, ते सगळं इम्प्रूव्ह होतं. असे हे 3 लेवलचे इफेक्ट आहेत: लोकलाइज इफेक्ट, इंटरमिडिएट इफेक्ट आणि सेंट्रल इफेक्ट. तर हे आसनाने होतं आणि वेगवेगळ्या गोष्टींनी देखील होतं. तर चला आता आपण सुरुवात करूयात नेमकेपणाने आपल्या सेशनकडं.
तर जसं मी तुम्हाला म्हणलं की आपला हा योग जो आहे हा आपल्या आपल्या संस्कृतीचा भाग आहे, आपल्या मी तर म्हणेन की आपल्या अस्तित्वाचा भाग आहे. ठीक आहे. तर आता या अस्तित्वाच्या भागामध्ये जाण्याच्या अगोदर आपण आपल्या सुरुवात करण्याच्या अगोदर काय करूयात, आपण एक प्रार्थना करूयात सुंदरशी. प्रार्थना का करायची हो? साधी सोपी गोष्ट. मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो त्याच्यामागे. आपल्याकडे हे ज्ञान जे आहे, विचार करा 5000 वर्षापूर्वीचं जुनं ज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे, आजही आलेलं आहे. त्यावर त्यामध्ये कितीतरी लोकांचा सहभाग असेल ना, हो की नाही? येस सर नो? बरोबर आहे ना? मग त्या सर्व लोकांना आपल्याला धन्यवाद द्यायला पाहिजेत की नाही? ठीक आहे. समजा मी इथं बसलोय, मला माझ्या घरातल्या व्यक्तींनी पाणी आणून दिलं, मला तहान लागली, मला पाणी आणून दिलं, तर मी त्यांना थँक्यू म्हणलं पाहिजे की नाही? हो की नाही? हा. तर हेच इतकं सुंदर ज्ञान आपल्याला आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर या ज्ञान आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं त्या गुरु शिष्य परंपरेला, गुरु तत्वाला, आता हे तत्व आहे. कारण ह्याला आपण कुठलाही चेहरा, नाव, रूप आपल्याला द्यायचं नाही. कारण एकदा आपण नाव रूप दिलं की आपण मग मग वेगळ्या गोष्टीमध्ये अडकून जातो. त्यामुळे हे तत्व आहे. त्या ज्या कोणी लोकांनी त्यांच्या पिढीपर्यंत, त्यांच्या पिढीपासून ते आपल्यापर्यंत आज आले, अशी ही गुरु शिष्य परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. तर त्या गुरु शिष्य परंपरेतील गुरुतत्वाला आपण वंदन करून आता आपलं सेशन सुरू करूयात. तर आता आपण सर्वांनी मांडी घालून बसायचंय, मॅटवर मांडी घालून बसा, कम्फर्टेबली बसा, सिट कम्फर्टेबली, इझिली. दोन्ही हात गुडघ्यावर, गुडघ्यांना किंचित जमिनीकडे प्रेस करा, म्हणजे तुमचा पाठीचा कणा ताठ होईल. पाठीचा कणा ताठ असणं हे फार आवश्यक आहे. डोळे बंद. योग म्हणजे एका अर्थाने ही अंतर्गत यात्रा आहे. युअर इनवर्ड जर्नी. दिस इज अ जर्नी टुवर्ड्स युअर एक्झिस्टन्स. या जर्नीची सुरुवात करायची आपल्याला, या प्रवासाची, जो आपल्या स्त्रोताकडे घेऊन जाणारा असा हा प्रवास आहे. डोळे उघडलं की आपला आउटवर्ड जर्नी सुरू होतो. एक डोळे बंद केले की आपला इनवर्ड जर्नी सुरू होतो. अंतरयात्रा. तर या अंतरयात्रेची सुरुवात आपण प्रार्थनेने करायची आहे. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात गुडघ्यावर, गुडघ्यांना जमिनीकडे प्रेस करा थोडस, मान सरळ, चेहरा प्रसन्न, चेहऱ्यावर प्रसन्न भाव, चेहऱ्यावर स्माइल असू द्या. आणि हनुवटी जी आहे आपली ती जमिनीला समांतर करायची, पॅरलल टू द ग्राउंड. चिन पॅरलल टू द ग्राउंड. या अवस्थेमध्ये आपण प्रार्थना करणार आहोत, गुरु तत्वाची प्रार्थना करणार आहोत आणि महर्षी पतंजलींना आपण धन्यवाद देणार आहोत. सर्व गुरु जे आपल्याला ज्ञात आहेत, अज्ञात आहेत, त्या सर्वांच्या श्रवानी, सर्वांच्या कृपेने आपल्या समोर हे नॉलेज आलेलं आहे. त्या नॉलेज आपल्यापर्यंत आलेलं आहे म्हणून आपण त्यांचे धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि महर्षी पतंजलींनी हे ज्ञान आपल्यासाठी आपल्यापर्यंत आणलेलं आहे, त्यांना देखील आपण धन्यवाद देणार आहोत. तर एक दीर्घ श्वास घेऊया आणि हळुवारपणे बाहेर सोडूया. जर तुम्हाला हा श्लोक म्हणता येत असेल तर तुम्ही माझ्या बरोबर म्हणू शकता, किंवा जर शक्य नसेल तर शांतपणे याचं श्रवण करू शकता, शांतपणे ऐकू शकता. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश्च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिं प्रान्तोऽस्मि. डोळे बंदच असू द्या. याच अवस्थेमध्ये आपण ओंकाराचं गुंजन करणार आहोत, ओंकाराचं उच्चारण करणार आहोत. जर शक्य असेल तर माझ्या बरोबर करा किंवा शांतपणे ऐका. ओंकाराला परब्रह्म स्वरूप म्हणतात. अक्षर परब्रह्म. ओंकार म्हणजेच संपूर्ण अस्तित्व आहे. संपूर्ण जगाचं अस्तित्व फक्त ओंकारात सामावलेलं आहे. ओंकार नाही असं काहीही नाही या जगामध्ये. आपल्या शरीरात ओंकार आहे, मनामध्ये ओंकार आहे, आत्म्यामध्ये ओंकार आहे. परमात्म रूप असं हे ओंकार तत्व आहे. ओंकार हे संपूर्ण निसर्गात आहे. जे काही तुम्ही अनुभवू शकता, पाहू शकता, जे नाही पाहू शकत, अशा सर्व अस्तित्व म्हणजे सर्व संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ओंकाराचं अस्तित्व आहे. ओंकाराचं उच्चारण करूयात आपण. ओंकाराचा उच्चार करून आपण ओंकाराला देखील नमन करूया. एक साधारण श्वास घेऊया आणि हळुवारपणे बाहेर सोडूया. ओंकाराचं उच्चारण करणार आहोत आपण. तर ओंकाराचं उच्चारण आपण दीर्घ श्वास भरून घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत ओंकाराचं उच्चारण करायचंय. तर करूया 3 वेळेस ओंकाराचं उच्चारण. श्वास, दीर्घ श्वास घ्या. डोळे बंदच असू द्या, पाठीचा कणा ताठ असू द्या. ओंकाराच्या उच्चाराने जी काही बंधनं उत्पन्न झालेली आहे शरीरामध्ये, परिसरामध्ये, मनामध्ये, त्याचा अनुभव घ्या. सूक्ष्म असे हे स्पंदन आहे. या स्पंदनांचा अनुभव घ्या.
एक दीर्घ श्वास घेऊया आणि हळुवारपणे पूर्णपणे रिकामा करूया. आणि हळुवारपणे आपले डोळे उघडू शकता. आता आपण ओंकार केलेला आहे आणि प्रार्थना केलेली आहे. आता बघा, संपूर्ण आपण जे काही आता करणार आहोत आजपासून पुढचे 5 दिवस, त्याच्या सगळ्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आणि ज्या बाबतीत आपण ऍक्च्युअल मध्ये अनभिन्न आहे. मला खरं तर ऐकून आश्चर्य वाटेल, पण माझा सर्वांसाठी एक छोटासा प्रश्न आहे. अशी कोणती शरीरातली ऍक्शन आहे हो ही अत्यंत महत्वाचा भाग आहे? तुम्ही सांगू शकेल मला श्वासोच्छ्वास. काय आहे? श्वास. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता दुसरा प्रश्न असा आहे, आपण आपल्या श्वासाबाबत सजग आहोत का हो? हं? नाही. आपण आपल्या श्वासाबाबत सजग आहोत? नाही, ऍब्सोल्युटली नाही. आपल्याला कळतच नाही आपण श्वास घेतोय का नाही. जेव्हा की आपल्या अस्तित्वाचा, आपल्या असण्याचा आधारस्तंभ, गंमत आहे ना. ज्या पद्धतीनं कधी कधी काय बऱ्याच वेळेला आपण आपल्या लोकांना, ज्या आपल्या अस्तित्वाचा आधारस्तंभ असतात त्यांना आपण गृहीत धरतो. आपले फॅमिली मेंबर्स असतील, हो की नाही, आपले नियर अँड डिअर, त्यांना आपण गृहीत धरतो. लाईकवाईज आपल्या शरीराचं आपलं अस्तित्व फक्त श्वासाने आहे. आपला जन्म झाला त्यावेळेस आपण पहिला श्वास घेतला आणि आपला मृत्यू होईल त्यावेळेस आपण शेवटचा श्वास सोडू. तर इतकं तो महत्वाचा आहे, इतका तो व्हायटल आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. हो की नाही? काहीच माहिती नाही. कारण तो ऑटो मोड मध्ये आहे. ऑटोमॅटिकली चालतो तो. थँक्स टू गॉड, ही हॅज क्रिएटेड सच अ सिस्टम. पण जोक सपाट, पण श्वास हा जो आहे याला सजगतेने आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, श्वास आपण कसा घेणार आहोत, कसं सोडणार आहोत. तर आपण लगेच करूयात एक प्रॅक्टिकल, छोटं प्रॅक्टिकल. हो. आता काय करूयात, आपण डोळे बंद करूयात. डोळे बंद करायचे. बघा, आपला हा सगळा प्रवास डोळे बंद करूनच असणार. डोळे बंद केले की आपला इनवर्ड जर्नी सुरू होणार. अँड दिस इज आवर इनवर्ड जर्नी. योग इज इनवर्ड जर्नी बेसिकली. बाहेर काही नाही, बाहेरचं बंद करायचं, दरवाजा बंद करायचं, मध्ये जायचं. ठीक आहे. तर आता हा जो योग आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला श्वास हा आपला सोबती आहे. आहेच आहे तो, असणार आहे काय, आहेच आहे तो. तर त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेण्यासाठी आपण काय करू, छोटस सजगता कशी आपली पाहू. डोळे बंद करूयात आणि संपूर्ण लक्ष श्वासाकडे असू द्या. Give your 100%. पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि संपूर्ण लक्ष श्वासावर, संपूर्ण सजगतेने, विथ कम्प्लीट अवेअरनेस. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास नॉर्मलच आहे आपला, आपल्याला करायचं काहीच नाहीये, फक्त आपल्याला सजगतेनं ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व करा येतानाचा श्वास, जातानाचा श्वास. कोणता श्वास
छोटा आहे, कोणता श्वास मोठा आहे, श्वास कसा आहे, श्वासाचं तापमान काय आहे, टेम्परेचर काय आहे, मध्ये कुठं कुठं जात आहे, ऑब्झर्व, जस्ट ऑब्झर्व. संपूर्ण एकाग्र श्वासाकडे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवारपणे बाहेर, आणि हळूवारपणे तुमचे डोळे उघडू शकता. केलं का ऑब्झर्वेशन केलं सगळ्यांनी? काय काय ऑब्झर्वेशन आहेत तुमचे? वी आर सायन्स स्टुडंट ना, फार्मसीचे स्टुडंट आहोत आपण. प्रॅक्टिकल करतो की नाही? ऑब्झर्वेशनचं खूप महत्व आहे. मग इंटरप्रिटेशन पाहिजे ना आपल्याला त्याच्यानंतर. काय ऑब्झर्व केलं, कोणी सांगू शकेल मला काय काय झालं? जो काही आपला अनुभव बघा, हा संपूर्णपणे तुमचा अनुभव. कोणी बोलू शकतं असं काही नाही. संदीपनीच सांगितलं पाहिजे, मनीषानीच सांगितलं पाहिजे, किंवा असं काही नाही. कोणी इट इज अ डायलॉग. हा बघा, कोणीही सांगू शकतं त्यांचा अनुभव. काय काय झालं, श्वास कसा वाटला, श्वास घेताना कसा होता, सोडताना कसा होता, किंवा काहीच कळलं नाही हे पण असतं. दॅट इज ऑल्सो ओके. दॅट इज युअर एक्सपिरियन्स. ठीक आहे, ठीक आहे. बर, चला ठीक आहे. आपल्याला मी तुम्हाला काही माझे ऑब्झर्वेशन सांगतो. श्वास बघा, ज्यावेळेस आपण श्वास घेतो ना, त्यावेळेस श्वास मध्ये जायच्या अगोदर तो थंड, त्याचं टेम्परेचर थोडस कूल असतं. ज्यावेळेस तो मध्ये जातो आणि ज्यावेळेस तो बाहेर पडतो, मध्ये पूर्ण कसं जाईल श्वास, नाक है ना. रेस्पिरेटरी सिस्टीम शिकलात ना तुम्ही सगळ्यांनी. रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याच्यामध्ये कुठून सुरुवात होते? इट विल स्टार्ट फ्रॉम नोज, नाकापासून सुरुवात होते. नाक, नंतर नेझल कॅव्हिटी, नंतर फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, ॲल्व्हिओलाय. हो की नाही? जे शिकायचं त्याचा इम्प्लिमेंटेशन असायला पाहिजे. हो, असं ते सगळं प्रवास करत काय करतं मग आपण जो काही श्वास घेतलेला आहे त्याच्याबरोबर भरपूर काही वेगवेगळे वायू वातावरणातले जात आहेत. मग त्यातला नेमका वायू आपल्याला जो हवा आहे शरीराला, श्वास घेऊन काय करतो आपण? ऑक्सिजन, प्राणवायू ज्याला म्हणतो, तो शरीर घेतं. कुठं घेतं ते? कोणत्या पार्ट मध्ये घेतं? कुठं होतं? गॅसेस एक्सचेंज. वेअर डज गॅसेस एक्सचेंज हॅपन? ओके, यू आर क्लोज टू करेक्ट. ॲल्व्हिओलाय, ॲब्सोल्युटली राईट. कोण आहे तुमचं नाव सांगा म्हणजे मला आराधना सूर्यवंशी. आराधना, ओके. कारण काय माहितीये का, थोडं माझं स्क्रीन खूप छोटं आहे इथं, मला लिमिटेशन असल्यामुळं. थँक्यू, व्हेरी गुड. ॲल्व्हिओलार लेवलला त्याचं गॅसेस होतं. ऑक्सिजन घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड सोडला जातो, आणि मग कार्बन डायऑक्साईड असलेली हवा आपण उच्छ्वासाद्वारे, एक्झलेशनद्वारे बाहेर सोडतो. हो की नाही? आणि ज्यावेळेस ती बाहेर जाते त्यावेळेस ती गरम असते, उष्ण असते. ज्यावेळेस ती मध्ये येते त्यावेळेस ती काय असते? थंड असते.
ओके नाही. आता नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्ही कराल ना त्यावेळेस ऑब्झर्व करा. त्यानंतर अजून एक छोटं फार बारकाईचं ऑब्झर्वेशन आता येणाऱ्या काळात आपण करूया. श्वास आपण जेवढा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त सोडत असतो. हे पण ऑब्झर्व नेक्स्ट टाइम करा बरं. ठीक आहे. तर असा हा श्वास ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, जो आपल्या आयुष्याचा अस्तित्वाचा आधारस्तंभ आहे, त्या श्वासांना समजून घ्यायचंय. त्यासाठी आवश्यक काही प्राणायाम करायचे आपल्याला. ठीक आहे. तर बघा, हा जो आपला जो चालू आहे, जो आपला नकळ चालू आहे, तो आहे नॉर्मल श्वास, नॉर्मल ब्रेथ. ठीक आहे. ज्याला आपण आता ऑब्झर्व केलं. काही आपण एफर्ट्स लावत नाही. प्राणायाम किंवा दीर्घ श्वसन हा असा भाग आहे जिथं आपण याच श्वासाला थोडस प्रयत्नपूर्वक खेचून असं लांब करा. प्राण म्हणजे श्वास. ठीक आहे. आणि आयाम म्हणजे एक्सपान्शन, त्याला वाढवायचं, एक्सटेंडिंग. प्राणायाम या दोन्ही शब्दांचा संयोगाने प्राणायाम हा शब्द तयार. प्राणायाम हा आपल्या योग जे संपूर्ण पॅकेज आहे, आता सांगितलं ना मी तुम्हाला 8 अंग, त्यातला एक महत्वाचा अंग प्राणायाम. आज पाहणार आहोत आपण 2-3 प्राणायाम पाहणार आहोत. तर काय करणार आपण, जो नॉर्मल श्वास आहे त्याला आपण प्रयत्नपूर्वक कॉन्शियसली खेचणार आहोत, स्ट्रेच करणार आहोत. जे की आपण करणार आहोत दीर्घ श्वसन. दीर्घ श्वसन करूयात आपण. डोळे उघडे ठेवून करायचे आपल्याला. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, पाठ सरळ. बघा, श्वास घ्यायचाय. आता मी काउंटिंग करेन तेवढा वेळ तुम्ही श्वास घ्यायचा. ठीक आहे. मी काउंटिंग करेन 1 2 3 4 5 किंवा मग मी सांगेन होल्ड युअर ब्रेथ. होल्ड म्हणजे श्वास रोखून ठेवायचा. अँड मग हळूवारपणे एक्झेल युअर ब्रेथ. मग ते हळू श्वास सोडायला. तर आपण काय करू, आधी होल्डिंग नंतर करूयात आपण. आता आपण करूयात फक्त दीर्घ श्वास. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. श्वास घ्यायचा आहे. हे बघा, माझ्याकडं दिसतं ना, एम आय व्हिजिबल टू यू, ऑल ऑफ यू? ठीक आहे. हे बघा, श्वास घ्यायचा आहे. कसं घ्यायचं आहे? हे बघा, श्वास घ्या. 2 3 4. रोका. 2 3 4. सोडा. 2 3 4 5 6. हे काउंटिंग असणार आहे. ठीक आहे. हे काउंटिंग असणार आहे. मी जेवढा वेळ काउंट करेल तेवढा वेळ श्वास घ्यायचा आहे, जेवढा वेळ सांगेन तेवढा वेळ होल्ड करायचा आहे, आणि जेवढा वेळ सांगेन तेवढा वेळ सोडायचा. ठीक आहे. हा प्राणायामाचा छोटासा अभ्यास आहे. ठीक आहे. करूयात सगळ्यांनी. 100% देऊन करा बरं का. सिन्स आय एम नॉट फिजिकली ओव्हर देअर, यू हॅव टू टेक युअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही म्हणलं ना, युअर हेल्थ इज युअर 100%. विथ कमिटमेंट 100%, विथ सेल्फ डिसिप्लिन. 3 गोष्टींचं पालन करा आणि 200%. देन यू विल रिअली एन्जॉय दिस सेशन. अदरवाईज मग ते एक फक्त प्रोसेस होऊन जाईल. एन्जॉय दिस एक्सपिरियन्स. पाठीचा कणा ताठ ठेवा, मान सरळ ठेवा सर्वांनी. कोणाचं तरी अनुभव झालेलं आहे, एक विनंती आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, चेहरा सरळ. हनुवटी जमिनीला समांतर. एक साधारण श्वास घेऊया. हळुवारपणे बाहेर सोडूया. आता मी जेवढा वेळ काउंट करेल तेवढा वेळ ब्रेथ इन, ब्रेथ इन. 2 3 4. होल्ड. 2 3 4. ब्रेथ आउट. 2 3 4 5 6
breath in, 2, 3, 4. Breath hold, 2, 3, 4. Breathe out, 2, 3, 4, 5, 6. श्वास घ्या, 2, 3, 4. श्वास रोका, 2, 3, 4. श्वास सोडा, 2, 3, 4, 5, 6. अँड रिलॅक्स. डोळे बंदच असू द्या. आणि हळुवारपणे डोळे उघडूया. जमलं सगळ्यांना? काउंटिंग बरोबर श्वास घ्यायला जमलं? ओके. हा प्राणायामाची सुरुवात आहे. दीर्घ श्वसनाचा भाग आहे खऱ्या अर्थाने हा. तर दीर्घ श्वसन करत करत आपण आता हळुवारपणे प्राणायामाकडे वळूया. प्राणायामाचा आज एक प्राणायाम शिकूयात. त्याचं नाव आहे कपालभाती. कपालभाती बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. खरं तर हा प्राणायाम नाहीये, शरीर शुद्धी क्रिया आहे ह्याला म्हटलं जातं. कपालभाती एकदा समजून घ्या आधी. कपालभाती म्हणजे काय आहे आणि कसं करायचंय, मग आपण सगळ्यांनी एकत्रित करू. सोपं आहे एकदम, फार सोपं आहे एकदम. कपाल म्हणजे काय हो? कपाल कपाल म्हणजे हाव, फोरहेड. फोरहेड. भाती म्हणजे भांती म्हणजे चमकणे, ग्लोईंग. कपाल भाती म्हणजे ही क्रिया जर तुम्ही रोज केली तर तुमचं कपाळ चमकतं. कपाळ इन द सेन्स चेहरा. चेहरा ग्लो होतो. तर अशी शुद्धी क्रिया आहे ही कपालभाती. याच्याने तुमचा चेहरा ग्लो होतो. तुम्ही जर सलग 3 महिने जर केलं हे, तर आय एम शुअर की महिला वर्गांना किंवा लेडीजना किंवा मुलींना आपल्या कुठल्याच मेकअपची गरज नाही पडणार. इतकं ते पॉवरफुल आहे. तो नक्की ह्या प्राणायामाचा, या शुद्धिक्रियेचा रोजच्या जीवनात अंतर्भाव करा. स्पेशली या कोविड सिच्युएशन मध्ये, कारण या कोविडमुळं तुमच्या लंग्स जे आहेत, लंग्सचे जे काही मसल्स आहेत किंवा इथले जे टिश्यूज आहेत, सेल्स आहेत, यांना रिज्युनेट करते. ठीक आहे. तर हे आवश्यक आहे. आता हे कपालभाती कोण करू नये हे नीट लक्षात घ्या बरं का. स्पेशली प्रेग्नंट लेडीज असतील तर त्यांनी करायचं नाहीये. लेडीज इन मेन्सेस त्यांनी नाही करायचंय. ज्यांचे पोटाचे विकार आहेत, स्पेशली काही ऑपरेशन झालेले आहेत, रिसेंट ऑपरेशन. ठीक आहे. म्हणजे ज्यांचं इतक्यामध्ये जे 2-3 महिन्यापूर्वी कुठलं ऑपरेशन झालेलं आहे, हर्निया असेल किंवा अजून काय असेल, तर त्या लोकांनी ही कपालभाती करायची नाही. तसंच ज्यांना खूप हाय बीपीचा त्रास आहे, हाय बीपीचा त्रास म्हणजे खूप जास्त बीपी वाढलेला आहे, अशा लोकांनी करायचं नाही. ठीक आहे. तर बाकी सगळ्यांनी करू शकतात, तसं काही अडचण नाहीये. फक्त या लोकांनी किंवा या लोकांनी देखील करायला हरकत नाहीये, पण थोडंसं काळजीपूर्वक करायला पाहिजे मग. ठीक आहे. अंडर द गायडन्स, फिजिकल गायडन्स करायला काही हरकत नाही. तर करूयात आपण कपालभाती. कपालभातीमध्ये सोपं आहे. याच्यामध्ये आपण जे इनहेलेशन करतो, इनहेलेशन म्हणजे श्वास घेतो, एक्झलेशन म्हणजे श्वास सोडतो. इनहेलेशन जे काय करतो आणि एक्झलेशन करतो, तर एक्झलेशन जे करणार आहेत आपण, श्वास जे आहे सोडणार जे आहे ते आपण फोर्सफुली सोडणार. श्वास कसा सोडायचा आपल्याला? थोडं फोर्सफुल किंवा शार्प एक्झलेशन. कसं? हे बघा, तुमचा हात समोर घ्या असा. आता ह्या हातापर्यंत तुमचा श्वास जायला पाहिजे, त्या पद्धतीनं
जसं आपण फुंकर मारली, समजा मी तोंडाने फुंकर मारली तर हाताला असते की नाही, लागली ना तोंडाची फुंकर, हाताला लागली, जाणीव झाली ना सगळ्यांना, हो ना. तशीच आता तोंड, ओठ बंद करायचे, ओठ पूर्ण बंद करायचे आणि अशीच फुंकर नाकाने मारायची आहे, आपल्या हाताला त्याची जाणीव व्हायला पाहिजे. हात समोर धरा, नाकाच्या समोर हात धरा, तुमचा तळ हात नाकाच्या समोर धरा. आता मारा, फुंकर मारा नाकाने, ओठ बंद करून नाकाने. काही प्रॉब्लेम नाही, नाकामध्ये जे काय असेल ते येऊ द्या बाहेर, नो प्रॉब्लेम, नो इश्यूज. वी आर देअर टू क्लिअर एव्हरीथिंग. ठीक आहे, डोंट वरी. आता नाक असल्यामुळे थोडा हात आपण खाली घेऊया. हात नाही, अजून पोटावर हात नाही ठेवायचा आपल्याला. सध्या आता काय करायचंय, तळ हात आपण नाकाच्या थोडस खालच्या भागात असं वर धरलं तर असं करावं लागेल आपल्याला, मानवर करावं लागेल. तर आपण थोडस खालच्या भागात, तुमच्या नाकातून जी हवा येणार आहे ते त्या हाताला स्पर्श करायला पाहिजे. दॅट इज अ एक्झलेशन और फोर्सफुल एक्झलेशन. आर यू गेटिंग मी? येतं लक्षात? श्वास घेण्याकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याला, श्वास सोडण्याकडे लक्ष द्यायचं. आणि त्याच वेळेला ज्यावेळेस आपण श्वास सोडणार आहोत ना, त्याच वेळेला पोटाचा नाभी भाग आपल्याला मध्ये खेचायचा आहे. बघा, दोन गोष्टी एकत्रित करायच्या. श्वास सोडायचा आहे फोर्सफुली श्वास सोडायचा आहे आणि त्याच वेळेला नाभी प्रदेश, नेवल रिजन खेचायचा आहे मध्ये, या पद्धतीने. बघा, आता एक हात नाकाच्या थोडस खालच्या साईडला घ्या, एक हात पोटावर ठेवा आणि बघा दोन्ही गोष्टी होतात का. बघा बघा, या पद्धतीनं. म्हणजे फोर्सफुली श्वास सोडतो त्यावेळेस माझ्या हाताला, माझा डावा हात आहे नाकाच्या लेनच्या थोडस खालच्या साईडला श्वास लागला पाहिजे. त्याच वेळेला पोट मध्ये गेलं पाहिजे, पोटावरचा हात आणि ऑब्झर्व करा. आता डोळे बंद करून हे ऑब्झर्वेशन करा. झालं, इतकं सोपं आहे ते. आलं ना, लक्षात आलं? हीच प्रक्रिया आपण आता डोळे बंद ठेवून करणार आहोत. ठीक आहे, डोळे बंद, सर्वांनी डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ, पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात गुडघ्यावर आणि हातांनी गुडघ्याला हळुवारपणे जमिनीकडे प्रेस करायचं, म्हणजे पाठीचा कणा ताठ. ठीक आहे, एक साधारण श्वास घेऊया आणि हळुवारपणे सोडूया. आता सर्वांनी रिदम मध्ये करायचंय आपल्याला, म्हणून मी तुम्हाला काउंटिंग करणार आहे. ठीक आहे, काउंटिंग बरोबर आपण करूयात. तर 1 मी ज्यावेळेस काउंट करेन त्यावेळेस काहीच करायचं नाही आपल्याला, रिलॅक्सिंग पोज. 1 म्हणजे रिलॅक्सिंग पोज. आणि 2 ज्यावेळेस मी म्हणेन त्यावेळेस आपल्याला आपला श्वास ओठ बंद ठेवून दोन्ही नाकपुड्यांनी फोर्सफुली बाहेर सोडायचा आहे. त्याच वेळेला पोटाचा नाभी प्रदेश मध्ये खेचून घ्यायचा, या पद्धतीने. 1 2 1 2 या पद्धतीने. ठीक आहे, लक्षात आलं? 1 म्हटल्यानंतर रिलॅक्सिंग पोस्चर आहे, रिलॅक्स व्हायचं तुम्हाला. 2 म्हटल्यानंतर फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे आणि त्याच वेळेला नाभी प्रदेश मध्ये खेचून घ्यायचा आहे. तर करूया सर्वांनी एकत्रितरित्या. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या, चेहऱ्यावर स्मितहास्य असू द्या. सर्वांनी एकत्रितरित्या करूया. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2
1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 and relax. हाताची तळवे आकाशाच्या दिशेने. संपूर्ण लक्ष तुमचं डोळे बंद ठेवायचंय. संपूर्ण लक्ष पोटाच्या भागामध्ये नाभी प्रदेशामध्ये असू द्या. अजून एक राऊंड करूयात आपण. अजून 2 राऊंड करायचे आपल्याला. डोळे बंदच असू द्या. दोन्ही हात गुडघ्यावर, गुडघ्याला जमिनीकडे प्रेस करायचा आहे. पाठीचा कणा ताठ होईल. मान सरळ. चेहऱ्यावर स्मित हास्य असू द्या. दुसरा राऊंड करूयात आपण कपालभातीचा. साधारण श्वास घेऊया आणि सोडून देऊया. कपालभाती सगळ्यांनी काउंटिंग बरोबर करणार आहोत. 1 ला काहीच करायचं नाहीये. 2 ला फोर्सफुली श्वास बाहेर सोडायचा आहे, ओठांना बंद ठेवून. त्याच वेळेला पोटाचा नाभी प्रदेश मध्ये खेचायचा आहे पाठीकडे. सर्वांनी रिदम मध्ये एकत्रितरित्या करणार आहोत आपण. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 and relax. संपूर्ण लक्ष, संपूर्ण सजगता कपाळावर असू द्या. फोरहेड, माथा, दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. तळवे, हात दोन्ही हात गुडघ्यावर. आपल्या अनुभवासोबत राहा. कपालभातीच्या शेवटच्या राऊंड साठी तयार. दोन्ही हात गुडघ्यावर जमिनीकडे प्रेस करायचंय. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. एक दीर्घ श्वास घेऊया आणि हळूवारपणे रिकामा करूया. शेवटचा राऊंड कपालभाती. 1 म्हणल्यानंतर रिलॅक्स व्हायचंय. लेट गो. 1 ज्यावेळेस काउंटिंग असेल. 2 च्या वेळेला फोर्सफुल एक्झलेशन, शार्प एक्झलेशन. आणि त्याच वेळेला नाभी प्रदेश मध्ये खेचून घ्यायचा आहे पाठीकडे. करूया सर्वांनी एकत्रित रिदम मध्ये. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2
1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 and relax. आता चित्र आकाशाच्या दिशेने, हात गुडघ्यावर, संपूर्ण लक्ष कपाळावर असू द्या. सूक्ष्म स्तरावर जे काही होत असेल त्याकडे लक्ष द्या. आणि हळुवारपणे डोळे उघडू शकता. लक्षात आलं सर्वांना? ठीक आहे. आजपासून 5 दिवस आपण रोज करणार आहोत. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना याची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. तर चला आपण आता आता आपण प्राणायाम पाहिलं, थोडीशी माहिती घेतली आपण, आणि आता आपण आपल्या जो योगाचा सर्वात पॉप्युलर पार्ट आहे, जो सगळ्यात प्रॅक्टिकली केला जातो किंवा ज्याच्याबद्दल अट्रॅक्शन आहे, तो आता आसन हा पार्ट आपण पाहूया. आसन महर्षी पतंजली म्हणतात, महर्षी पतंजलींनी आसनाची खूप सुंदर व्याख्या केलेली. आसन म्हणजे काय? स्थिरम सुखम आसन, असं त्यांनी सांगितलेलं. फार सुंदर सांगितलं. एकही आसन सांगत नाहीत महर्षी पतंजली. खरं सांगायचं म्हणजे ते शास्त्रज्ञच होते, नक्की सांगेन. कारण त्यांनी जे सांगितलंय ते इतकं मोजक्या शब्दामध्ये सांगितलंय, पण संपूर्ण अर्थ त्यात गर्भित आहे. म्हणजे त्यांनी काहीही एक्सप्लेन नाही केलेलं. त्यांनी जो काही ग्रंथ निर्मिती केलेली आहे त्याचं नाव आहे पतंजल योगसूत्र. याच्यामध्ये 195 सूत्र आहेत आणि प्रत्येक सूत्र हा फार युनिक सूत्र आहे. तर त्यात आसनाबद्दल सांगताना महर्षी पतंजली सांगतात स्थिरम सुखम आसनम, म्हणजे शरीराची अशी कोणतीही अवस्था जिथं तुम्ही सुखपूर्वक स्थिर आहात. महत्वाची गोष्ट, 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. कोणत्या? सुखपूर्वक असणं तुम्ही आवश्यक आहे आणि स्थिर असणं आवश्यक. अशी कोणतीही अवस्था म्हणजे इतकं सोपं आहे. ठीक आहे. तर आपण आता करूयात. तर आसन करण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं बॉडी वॉर्मअप करायला पाहिजे. ठीक आहे. आणि आपण अचानक जर केली कुठली गोष्ट तर कदाचित आपल्याला ती त्रासदायक होऊ शकते. मग आपण, कारण आपल्याला माहित आहे, आपल्या मनाला माहित आहे, तर आपलं शरीर अजून त्याला तयार नाहीये ना. शरीराला तयार करायचं आहे. बॉडी वॉर्मअप करूयात आणि जॉईंट रोटेशन असं छोटंसं करूयात. आता बघा, जसं मी तुम्हाला म्हणलं, प्रत्येक गोष्टीचा आपल्याला लगेच अनुभव घ्यायचा आहे. ठीक आहे. जसं म्हणतात ना, बाप दाखवणार तर श्राद्ध कर. ते इथं लगेच करायचं आपल्याला. जे काही आपण शिकणार ते लगेच करायचं. त्याच्यामध्ये असं नाही उद्या परवा असं काही नाही, आता लगेच. तर आपण जे योगाची व्याख्या काय पाहिली होती योगाची व्याख्या? सरांनी सांगितली होती, मी पण सांगितली होती. विद्यार्थ्यापैकी कोणी सांगू शकेल? आपण आत्ता पाहिलं काय म्हणतात योग म्हणजे काय? एनीबडी? आहेत ना सगळे? व्हर्च्युअल वर्ल्ड थोडस जरा डिफिकल्ट आहे. ओके, ठीक आहे. मे बी देअर कॅन बी सम जोडणे. योग म्हणजे जोडणे. जसं मी म्हणलं तुम्हाला, योग म्हणजे जोडणे. तर सगळ्यात आधी आपण आत्ता लगेच अनुभव घ्यायचे, शरीराला श्वासासोबत जोडायचं. कसं करायचं बघा. आता माझ्याबरोबर सगळ्यांनी करा बरं का. सगळ्यांनी करायचंय. श्वास घेत घेत सगळ्यात अगोदर दोन्ही हात पुढे घेऊन या. दोन्ही हात पुढे, खांद्याच्या लेवलला दोन्ही हात एकदम पुढे. ठीक आहे. ओके. आता श्वास घेत घेत दोन्ही हात साईडला घेऊन जायचे. बघा, श्वास घेत घेत पण पुन्हा श्वास घेत घेत पुढे,
श्वास सोडत सोडत पुढे, घेत घेत बाजूला, सोडत सोडत पुन्हा पुढे. करा, सगळ्यांनी करा. जोडा. चालू राहू द्या. आता काय करायचं, उजवा हात श्वास घेत घेत वर घेऊन जा, खाली श्वास सोडत सोडत अप, डाऊन, ब्रेथ इन, आउट, ब्रेथ इन, आउट, ब्रेथ इन, आउट. आलं का सगळ्यांना? ओके. अँड रिलॅक्स, अँड रिलॅक्स. लक्षात आलं? लक्षात आलं सगळ्यांना? श्वास घेताना श्वास आणि शरीर एकत्र केलं आपण, बरोबर? आलं लक्षात? काहीतरी झालेलं आहे आपल्याला, ते काय झालं याचा अनुभव घ्यायचा आपल्याला. डोळे बंद करा आणि काही सेकंद शांत बसा. डोळे बंद करा, काही सेकंद शांत, अँड रिलॅक्स. काहीतरी झालेलं आहे शरीरामध्ये, सूक्ष्म स्तरावर त्याचा अनुभव घ्या. आणि हळुवारपणे डोळे उघडू शकता. काय झालं होतं? व्हायब्रेशन. हा, व्हायब्रेशन. व्हेरी गुड. आणि ऊर्जेचा स्तर वाढला. आपण फक्त काय केलं, शरीराला श्वासासोबत जोडलं. शरीर हे आपलं स्थूल स्तर आहे, त्याला आपण सूक्ष्म स्तराशी जोडलं, तर लगेच ऊर्जा वाढली, ऊर्जेचा स्तर वाढला. ठीक आहे. सजगतेने बघा, सजगते का दुसरं नाम योगा है. संपूर्ण सजगता पाहिजे, संपूर्ण अनुभव. हा, तर लक्ष संपूर्ण इकडे असेल तर नक्की तुम्हाला अनुभव येईल. अनुभवाचीच गोष्ट आहे, सगळं अनुभव करायचा. ठीक आहे. तर आता काय करूयात, आता आपण जे काही बॉडी मुवमेंट्स करणार आहोत, मी सांगेन त्या वेळेला तुम्ही श्वास घ्यायचा आहे, सांगेन त्या वेळेला श्वास सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष माझं सूचनांकडे असू द्या. बी कम्फर्टेबल. हा, ठीक आहे. आता आरामात बसून घ्या आणि पेंडुलम मुवमेंट करायची. काय करायचंय? पेंडुलम मुवमेंट म्हणजे उजवीकडे झुकायचंय, डावीकडे झुकायचंय, उजवीकडे झुकायचंय, डावीकडे झुकायचंय. दोन्ही हात गुडघ्यावर आहेत, गुडघे जमिनीकडे प्रेस करायचंय, हळुवारपणे करायचंय. व्हेरी गुड. मस्त, बढिया. प्रयत्न करायचा आहे की आपले गुडघे उचलले नाही गेले पाहिजे. गुडघ्यावर, दोन्ही हात गुडघ्यावर. आता काय करा, श्वासांच्या गती बरोबर करा. श्वास घ्या, श्वास सोडत सोडत उजवीकडे, पुन्हा श्वास घ्या सेंटरला, श्वास सोडत सोडत डावीकडे. चालू राहू द्या श्वासांच्या गती बरोबर. सजगतेनं श्वासाच्या गती बरोबर करा. आता दोन्ही हाताची बोट जमिनीवर टेकवा. पुन्हा उजवीकडे, डावीकडे. पेंडुलम मुवमेंट करायची आहे. उजवीकडे, डावीकडे, पेंडुलम मुवमेंट. चालू राहू द्या. आता श्वास घ्या पुन्हा एकदा. श्वास सोडत सोडत पूर्णपणे हाताचा कोपरा जमिनीवर, हाताचा कोपर पूर्णपणे जमिनीवर. डावा हात
उजव्या साईडला झुकायचंय, तुमचा डावा हात पूर्णपणे वर, दंड कानाला चिकटलेले. होल्ड ऑन, घाई नाही करायची, होल्ड ऑन. तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला आहात, तुमच्या हाताचं कोपर जमिनीवर आहे, डावा हात दंड कानाला लागलेले आणि हात कोपरातून सरळ. स्टे दे. श्वास चालू राहू द्या. पुन्हा श्वास घेत सेंटर. श्वास सोडत तुमच्या डावीकडे, डावा हाताचं कोपर, डावा हात जमिनीवर पूर्णपणे टच होतोय, उजवा हात सरळ, दंड कानाला चिकटलेले. स्टे दे. श्वास चालू राहू द्या. नॉर्मल श्वास चालू राहू द्या. पुन्हा श्वास घेत सेंटर. श्वास सोडत उजवीकडे, हात सरळ पाहिजे. स्टे दे, बी दे, घाई नाही करायची. पुन्हा श्वास घेत सेंटर. श्वास सोडत तुमच्या डावीकडे, श्वास घेत सेंटर अँड रिलॅक्स. योगामध्ये आपल्याला घाई कशाचीच करायची नाही. ठीक आहे, घाई करायचं कुठं? घाई जे केले जातात ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतात बहुतेक वेळेला, आणि जिम मधल्या ऍक्टिव्हिटीज असतात. आपण ऍक्टिव्हिटी सिंक्रोनाइज करतो. एकदम आपल्या ऍक्टिव्हिटी कंट्रोल्ड असतात, कंट्रोल्ड मुवमेंट्स असतात. योगामध्ये मुवमेंट्स कंट्रोल्ड असतात आणि त्यांना सजगतेनं विथ अवेअरनेस करतो आपण. ठीक आहे, अशी घाई नाही, नो घाई. ओके, चला आता आपण करूयात ट्विस्टिंग मुवमेंट करूयात. बघा, आपल्याला पूर्ण योगामध्ये आसन, प्राणायाम सगळीकडे आपला पाठीचा कणा फार महत्वाची गोष्ट आहे. आपला पाठीचा कणा म्हणजे आपल्या प्राणशक्तीचं चलन वलन करणारी महत्वाची यंत्रणा आहे. प्राणवायू म्हणत नाही बरं का, प्राणशक्ती म्हणतोय. लाईफ फोर्स, एनर्जी, व्हायटल फोर्स, ज्याला प्राण म्हणलं जातं. प्राणा, ज्याच्यामुळे आपलं शरीर आहे. येथे सगळ्यांना लक्षात, तर प्राण ये आहे, त्या प्राणशक्तीचं चलन वलन आपल्या पाठीच्या कण्यातून होतं. मग आपण जे काही इथं करतो ना, आसन असू दे, बॉडी रोटेशन असू दे, किंवा एक्सरसाइज जे काही करणार आहोत आपण, त्याच्यामध्ये पाठीचा कणा कसा चांगला राहील याकडे म्हणजे बघा, लक्ष द्या एक मिनिट. हे बघा, समजा हा आपला पाठीचा कणा आहे, हा पाठीचा कणा आहे. माझा हात हा दिसतो सगळ्यांना, डावा हात, हा पाठीचा कणा आहे. या पाठीच्या कण्याला आपण काही वेळेला असं स्ट्रेच करणार आहोत वरच्या दिशेने, स्ट्रेचिंग अपवर्ड. आपल्या संपूर्ण 5 दिवसाच्या या शिबिरामध्ये आपण आपल्या पाठीच्या कण्याला वर खेचणार आहोत. हे अपवर्ड स्ट्रेचिंग झालं. पाठीच्या कण्याला आपण साईडला करणार आहोत, या उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला. काही आसन आहेत, काही वॉर्मअप्स आहेत. ठीक आहे, त्यानंतर पाठीच्या कण्याला आपण ट्विस्ट करणार आहोत या पद्धतीने, ट्विस्टिंग ऍक्शन. ठीक आहे, त्यानंतर आणि पाठीच्या कण्याला आपण बेंड, फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, हे सगळं करणार आहोत आपण पाठीच्या कण्याला. पाठीचा कणा त्यामुळे अत्यंत महत्वाचा आहे. तेव्हा पाठीच्या कण्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं आपल्याला. आता आपण पाठीच्या कण्याचं ट्विस्टिंग करणार आहोत, फायनल ट्विस्टिंग. ठीक आहे, गेट रेडी. आता श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत डावा हात तुमच्या उजव्या गुडघ्यावर, उजवा हात तुमचा संपूर्णपणे माग जी पाठ आहे पाठीच्या मध्यभागी, आणि उजव्या साईडला उजव्या खांद्यावरून माग बघायचं. बी दे, स्टे दे. श्वास चालू राहू द्या. पुन्हा श्वास घेत सेंटर. श्वास सोडत तुमच्या डाव्या बाजूला. आता तुमचा उजवा हात डाव्या गुडघ्यावर, डावा हात माग जमिनीवर त्याला प्रेस करायचंय
आणि तुमच्या पाठीच्या मध्यभागी असेल, शरीराला टच करत असेल, डाव्या बाजूनी डाव्या खांद्यावरून मागे बघायचं. बी देअर, स्टे देअर. श्वास चालू राहू द्या. पुन्हा श्वास घेत घेत सेंटर, श्वास सोडत सोडत उजवीकडून मागे बघायचंय. पुन्हा श्वास घेत घेत सेंटर, तुमच्या डावीकडून मागे बघायचंय. पुन्हा श्वास घेत घेत सेंटर, त्या उजवीकडून मागे बघायचंय. श्वास घेत घेत सेंटर, श्वास सोडत डावीकडून मागे बघायचं. फील द ट्विस्टिंग ऍक्शन. ट्विस्टिंग ऍक्शन म्हणजे तुमच्या स्पायनल कॉर्डला, व्हर्टेब्रल कॉलमला, संपूर्ण मन तिथं असू द्या शरीरामध्ये. पुन्हा श्वास घेत घेत सेंटर, विश्राम. ठीक आहे. आता आपण बॉडी रोटेशन करूयात. श्वास घेत घेत वर बघायचे आपल्याला, संपूर्णपणे वर बघायचंय. आणि श्वास सोडत सोडत हळूवारपणे अगोदर लोअर बॅक, पाठीचा कणा ताठ राहील, मग मिडल बॅक, मग छाती. हळूवारपणे डोकं जर शक्य असेल तर आता इथूनच आपल्याला रोटेशन करायचंय. क्लॉकवाईज रोटेट करा. श्वास घेत घेत उजवीकडे, मागे, श्वास सोडत सोडत डावीकडे आणि समोर. संपूर्ण सजगतेनं करायचंय. गिव्ह युअर 100%. श्वासांच्या गती बरोबर. विरुद्ध दिशा. आता डावीकडून श्वास घेत घेत मागे, श्वास सोडत सोडत उजवीकडून पुढे. दोन्ही हात गुडघ्यावर, गुडघ्यांना जमिनीवर प्रेस करून ठेवायचे. चालू राहू द्या. बरोबर करा. आता दोन्ही हात समोर. हळूहळू रोटेट करा. रिस्ट रोटेशन करायचं आपलं. दोन्ही हात समोर. कोपरातून हात सरळ पाहिजे बरं का. दोन्ही हात कोपऱ्यातून सरळ पाहिजेत. हळूवारपणे मुवमेंट करायची. फील द मस्क्युलर मुवमेंट. त्या हातातले कुठल्या तरी मसल्स स्ट्रेच होत आहेत, आणल्या जात आहेत, त्याकडे लक्ष असू द्या. विरुद्ध दिशा. संपूर्ण सजगता. मन तुमच्या शरीरात होणाऱ्या हालचालीकडे असू द्या. व्हेरी गुड. आता पोट उघडून घ्यायचे, मुठी उघडून घ्यायच्यात. श्वास घेत घेत तुमच्या शरीराकडे खेचा. श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत घेत हात सरळ कोपरातून. आत आहे, आत बाहेर. आता तळवे आकाशाच्या दिशेने ठेवायचे हातांचे आणि हात कोपरातून दुमडायचे. श्वास घेत घेत. आता तळवे आकाशाच्या दिशेने, आपल्या जमिनीच्या दिशेने आणि पुन्हा दुमड्या कोपऱ्यात. श्वास घेत घेत खांद्याकडे श्वास सोडत सोडत खांद्यापासून दूर. श्वासांच्या गती बरोबर करणं आवश्यक आहे. अँड रिलॅक्स. विश्राम करा. व्हेरी गुड. आता शोल्डर रोटेशन करूयात. दोन्ही हात खांद्यावर. हातांचे कोणी जे आहे आपले जोडून घ्या. समोर जोडून घ्या. एकत्र करा. एकमेकांना टच करा.
पुन्हा श्वास घेत घेत आता वर उचला त्यांना, वर वर, श्वास सोडत सोडत खाली, चालू राहू द्या. हळूवारपणे करा. शोल्डर पूर्णपणे मागे जायला पाहिजे. व्हेरी गुड. विरुद्ध दिशा. आता श्वास घेत घेत खालून वर, सोडत सोडत वरून खाली. समोर आल्यानंतर कोपरे एकमेकांना जोडले गेले पाहिजे. व्हेरी गुड. अँड विश्राम करा. व्हेरी. आता हळूवारपणे आपण गुडघ्यांवर यायचे, दोन्ही पायाच्या गुडघ्यांवर यायचे. गुडघे गुडघे दोन्ही गुडघे एकमेकापासून 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावर. पायाचे पंजे संपूर्णपणे जमिनीवर चिकटलेले. ठीक आहे. आता दोन्ही गुडघ्यापासून एक हाताचं अंतर घ्यायचं. संपूर्ण दिसतोय ना मी? एम आय व्हिजिबल? Yes, sir. ओके, ठीक आहे. तर दोन्ही गुडघ्यापासून एक हात पूर्णपणे इथून इथपर्यंतचा हात, कोपरापासूनचा हात आणि एक पंजा एवढा अंतर घ्यायचं. ठीक आहे. आता आपण करणार आहोत, या आसनाचं नाव आहे मर्जरी आसन किंवा कॅट पोस्चर. ठीक आहे. दोन्ही हात खाली, कोपरे, हातांचे कोपरे समोरच्या दिशेने, पाय सरळ. आता श्वास घ्यायचा आहे. श्वास घेताना तुमचं पोट आणि व्हर्टेब्रा, पाठीचा कणा जमिनीकडे ढकलायचा आहे श्वास घेता घेता, आकाशाकडे. आता श्वास सोडत सोडत हनुवटी छातीला, आणि हा जो भाग आहे खांद्याचा, हा भाग त्याला वर उचलायचा, कुबड काढल्यासारखं वर उचलायचं. पुन्हा एकदा सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. श्वास घेत घेत पोट आणि पाठ जमिनीकडे करायचे आणि मान वर आकाशाकडे. श्वास सोडत सोडत हनुवटी छातीला टच करायची आणि कुबड काढल्यासारखं वर खेचायचंय खांद्यांना. चालू राहू द्या. मर्जरी आसन, कॅट पोस्चर. चालू राहू द्या श्वासांच्या गती बरोबर. अँड रिलॅक्स. आता श्वास घ्या, सेंटर मध्येच राहा. आता काय करायचं, हळूवारपणे गुडघ्यातून बसत टाचांवर बसायचंय, टाचांवर, तुमच्या टाचांवर. ठीक आहे. टाचांच्या मध्ये, दोन्ही टाचांच्या मध्ये तुमचं बटक्स असले पाहिजे, सीट असलं पाहिजे तुमचं. व्हेरी गुड. पाठीच्या कणा सरळ करा. व्हेरी गुड. दिस इज कॉल्ड ॲज वज्रासन. ठीक आहे. वज्रासन म्हणतात त्याला. हे खूप महत्वाचं आसन आहे. या आसनात आपण बरेच काही गोष्टी करणार आहोत. आता काय करायचंय, लक्षपूर्वक आहे का, या वज्रासनातून आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे. आणि आपले हात हे बघा, श्वास घेत घेत दोन्ही हात आपण साईडनी वर करतोय. श्वास सोडत सोडत कमरेतून झुकायचंय, कमरेतून लोअर बॅक, पेल्विक जॉईंट पासून हळूवारपणे पुढे झुकायचंय. आणि हात, सुरुवातीला हाताचे पंजे जमिनीवर, नंतर हाताचे कोपरे जमिनीवर, नंतर कपाळ. अँड रिलॅक्स. लक्षात राहू द्या, तुमचे हिल्स, तुमच्या पायांच्या टाचा तुमच्या बटक्सला लागले पाहिजेत. तिथं काही कॉम्प्रोमाइज नाही व्हायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही पुढे कितीही जाऊ शकता. दोन्ही हात, हातांचे पंजे, कोपरे, कपाळ. अँड रिलॅक्स. दिस इज अ चाइल्ड पोज, शिशु आसन. रिलॅक्स, रिलॅक्स अँड स्टे देअर.
पुन्हा श्वास घेत घेत हात समोरून वर, श्वास सोडत सोडत साईडने खाली, हँड आणि हळूवारपणे उठून उभं राहूयात आपण मॅटवर. जिथं आहात तिथं उठून उभं राहा. व्हेरी गुड. दोन्ही हात कमरेवर ठेवूयात. कमरेचं रोटेशन करूयात आपण. श्वास घ्या समोर, उजवीकडे, मागे, डावीकडे, पुढे. हळूवारपणे मोठं सर्कल बनवायचंय. दोन्ही हात कमरेवर आहेत आणि त्याच्याने सर्कल बनवायचं. बिग सर्कल. मेक अ बिग सर्कल. व्हेरी गुड. ऑपोजिट डायरेक्शन. अँड रिलॅक्स. पायांना हलका झटका द्या. आता उजवा पाय, दोन्ही हात गुडघ्या आपलं कमरेवर असू द्या. उजवा पाय गुडघ्यातून मुडपायचा आहे. मांडी तुमची समांतर पाहिजे जमिनीला. व्हेरी गुड. आता फक्त नी मोमेंट करणार आहोत आपण. गोल गोल सर्कल करा, मोठं सर्कल करा. व्हेरी गुड. विरुद्ध दिशा. एक हलका झटका. अँड रिलॅक्स. आता डावा पाय गुडघ्यातून मुडपायचा आहे. गुडघा मांडी जमिनीला समांतर. क्लॉकवाईज रोटेट करा. अँटी क्लॉकवाईज. हलका झटका. अँड रिलॅक्स. आता अँकल्स, आपले अँकल्स रोटेशन करूयात. श्वास घेत घेत तुमच्याकडे खेचा खेचा. श्वास सोडत सोडत शरीरापासून दूर, घेत घेत जवळ, सोडत सोडत दूर. आता याला क्लॉकवाईज रोटेट करा. सर्कल बनवा. सर्कल, बिग सर्कल. मेक अ बिग सर्कल विथ द हेल्प ऑफ युअर टोज. पायाच्या पंजानी मोठं सर्कल बनवा. जितकं मोठं सर्कल तेवढा चांगला फायदा. विरुद्ध दिशा. अँड रिलॅक्स. डावा पायाचा पंजा शरीराकडे खेचा. स्ट्रेच स्ट्रेच. श्वास घेत घेत, श्वास सोडत सोडत दूर, श्वास घेत घेत जवळ, सोडत दूर. क्लॉकवाईज रोटेट करा. अँटी क्लॉकवाईज. अँड रिलॅक्स. अँड नाउ स्टार्ट वॉकिंग ऑन द मॅट. मॅटवर चालायला चालू करा हळूवारपणे. हात वर. व्हेरी गुड. आता दोन्ही पावलामधलं अंतर वाढवत चला. थोडं थोडं. 1 फूट, 2 फूट, 3 फूट. कसं काय वाटतं? कोणाची आठवण आली? कोण चालतंय असं? अजून वाढवा. आपले पूर्वज असं चालायचे. गोरिल्ला वॉक कॉल्ड एज गोरिल्ला वॉक. पुन्हा अंतर कमी करा. and start jogging. Start jogging. Little fast. थोड़ा fast. पीटी करूयात. पीटी. दोरीवरच्या उड्या. Fast jogging, fast. Medium, slow and relax. जिथे आहात तिथे उभे राहा. डोळे बंद. संपूर्ण लक्ष श्वासाकडे.
Stay there. आरामात मॅटवर खाली बसून घ्या आणि पाठीवर झोपून जाईल. Lie down on your back. Lie down on your back. शवासनात या. संपूर्ण लक्ष श्वासाकडे. एक दीर्घ श्वास घेऊया, हळुवारपणे सोडूया. आता श्वास घेत शरीराच्या प्रत्येक भागाला टाईट करायचे. टाईट श्वास घ्या. हातांच्या मुठ्ठी बनवा, हातांना टाईट बनवा. टाईट करा हातांना, पायांना टाईट करा, पोटाला टाईट करा, छातीला, खांद्यांना, चेहऱ्याला, मानेला, डोक्याला. टाईट 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 युअरसेल्फ. होल्ड युअर ब्रेथ. होल्ड 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 होल्ड. आणि तोंडाने श्वास सोडत हा असं उच्चारण करायचंय. हा. काम करा. संपूर्ण लक्ष श्वासाकडे. येणारा श्वास, जाणारा श्वास नॉर्मल चालू आहे. प्रत्येक शरीरामध्ये येणारा प्रत्येक श्वास आपल्याला ऊर्जा देतो आणि शरीरातून बाहेर जाणारा प्रत्येक श्वास आपल्याला क्रांती देतो. एक निरंतर चालू असणारी प्रक्रिया आहे, ते आपल्या लक्षात. ऑब्झर्व युअर.
आता सर्व प्रयत्न सोडून द्या आणि विश्राम. लेट गो ऑल युअर केवळ विश्राम. ओ सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय सत्योमामृतं गमय. ओ शांति शांति. प्रसन्नतेनं एक दीप श्वास घ्या आणि हळुवारपणे बाहेर सोडा. हळुवारपणे तुमच्या उजव्या कुशीवर वळा. संत शहारा घेऊन तिथून बंद करते द्या. प्रसन्नतेनं चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत एक दीर्घ श्वास घ्या आणि हसत हसत हळुवारपणे रिकामा करा. जेव्हाही तुम्हाला वाटेल हळुवारपणे डोळे उघडू शकता. जय गुरुदेव. छान छान झालं. आजचं सेशन इथं संपलेलं आहे. तर प्लीज टेक केअर. ओव्हर टू यू. धन्यवाद. चांगलं वाटलं ना मुलांना? हॅलो. हो सर. एकदम कृपया द्या तुमच्या. काय अनुभव वगैरे शेअर करायचा असेल तर करा एक मिनिटामध्ये. काय वाटलं कुणाला? कुणी याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा बेसिक कोर्स केलेला आहे का? तुम्हाला झालंय सेकंड इयरच्या मुलांना? हॅलो, तुम्ही सेकंड इयर? हॅलो. हॅलो, हा बोला.